नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्टी आहे. नक्षत्र पूर्व आषाढ आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:11 ते 1:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:01 ते 4:26 आणि यमगंड काळ सकाळी 9:20 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी गुरु आणि मंगळाचा त्रिकोणी योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरू लागतो. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. रात्री 10:15 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी चतुर्थीतील गुरु आणि अष्टमातील मंगळ यांचा परस्पर त्रिकोण होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसली. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे जास्त चांगलं होईल. बाकीचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरले जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. अनपेक्षित काही लाभ सुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. सप्तमातील मंगळ आणि तृतीयातील गुरु हे परस्पर त्रिकोण करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर करू शकते. याचप्रमाणे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर केला जाण्याचा संभवतो. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकतात. ती बोनस सुद्धा होताना दिसेल. कामाचा उरक सुद्धा दांडगा दिसून येईल. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील मंगळ आणि द्वितीयातील गुरु हे परस्पर त्रिकोण करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकते. आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. भविष्याकडे योजनांकरता महत्त्वपूर्ण काही संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकते. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असला आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील गुरु आणि पंचमातील मंगळ हे परस्पर त्रिकोण करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभप्रदायी असणार आहेत. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कामाचा ओरख दांडगा राहील. तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय
चांगल्या प्रकारची दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये लाँग टर्ममध्ये केलेले ट्रेड हे लाभदायी साबित होतील आणि तुमचे अंदाज बरोबर ठरतील. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक किंवा भाग्यशाली असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यार्थी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. देयातील गुरु आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर त्रिकोणी करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुखदूर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतील गुरु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचमुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्यप्रवण राहाल. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जी तुमची कामं थांबलेली आहेत, अडकलेली आहेत, जी कामं पूर्ण होणार नाही असं वाटतं अशी कामं जरूर राहतील. त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण मार्ग तुम्हाला सुचू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. मित्रपरिवाराकडून चांगले काही साथ संगत मिळेल, चांगले काही सल्ले मिळतील. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल. विद्यार्थी मंगळाबरोबर दशमातला गुरु हा त्रिकोणी उपकरण आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. धावपळीचं राहील, दगादकीचं राहील, फिरणं होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. मात्र तुमचे कामं पूर्ण होताना दिसतील. अर्थात जास्त ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे त्याचा तणाव हा तुमच्या शारीरिकतेवर थोडा जाणू शकेल. त्या संदर्भात आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभप्रदायी असतील. करिअरच्या संदर्भात किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही सारे लाभ सुद्धा मिळू शकतील. निरनिराळ्या नवीन संधीसुद्धा तुम्हाला करिअरच्या बाबतीमध्ये उपलब्ध होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवासुद्धा होऊ शकेल. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतील मंगळ आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही छोटे मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घेऊ शकता. अडकलेली कामं तुमचे मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. फिरणं वगैरे होऊ शकेल आणि घरातलं वातावरण सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे उत्तम दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी भाग्यशाली असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या 2य स्थानात भ्रमण करेल. वेळातील मंगळ आणि अष्टमातील शुक्र हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसेल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं मार्गी लागल्याचा अनुभव किंवा समाधान तुमच्याकडे असेल.
येणार 2 ते 3 दिवसात सुद्धा फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही ना अभिजित लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातील गुरु आणि लाभातील मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, फिरण्याचा राहील. प्रवास योग जास्त होतील आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिकतेवरती जाणवेल. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. थोडीशी दगदग वाढल्यासारखं वाटेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. खास करून वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारची दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर खेळला जायचा योग संभवतो. अडकलेली कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराकडून सुद्धा काही चांगले सल्ले किंवा मदत मिळू शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसू दे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. षष्ठातील गुरु आणि दशमातील मंगळ हे परस्पर त्रिकोणीय प्रणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता तुझे काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लावू शकतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणार 2 ते 3 दिवसात जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी तुम्हाला अपेक्षित अशा घडू शकतील. याचमुळे कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण मार्ग किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. तुमच्या कामाची वाहवा होईल वरिष्ठांकडून किंवा सहकार्यांकडून आणि त्यासंबंधी काही चांगली मदतसुद्धा मिळू शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या डाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. रात्री 10:15 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील मंगळ आणि पंचमातील गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस आजचा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी किंवा कामं तुमची मार्गी लागतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा चांगला राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी उघडतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लाभणार आहे. महत्त्वपूर्ण कामं जी की पूर्ण होत नाही, ज्यामध्ये बरेच अडथळे आहेत, जरूर हाती घेऊ शकता. जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर प्रसिद्धीचे योगसुद्धा उत्तम घडून येणार आहे. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.